मधुरा घर स्वप्नांचं ह्या आमच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत। आज आपण घर स्वप्नांमध्ये भेट देणार आहोत नाशिक येथील कार्डा कन्स्ट्रक्शनच्या हरी संस्कृती ह्या प्रोजेक्टला। तसंच आपण जाणार आहोत विक्रो येथील हाय केअर सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेडच्या स्टुडिओमध्ये। नाशिकमध्ये कार्डा कन्स्ट्रक्शनचा हरी संस्कृती हा भव्य प्रकल्प साकारण्यात येतोय। प्रत्येकाला परवडणारी बजेट होम्स उपलब्ध करून देण्यासाठी कार्डा कन्स्ट्रक्शनने कॅप्सूल होम्स ही नवी संकल्पना साकारली आहे। चला तर एक फेरफटका मारूयात या प्रोजेक्टचा। घरांच्या किमती दिवसेंदिवस वाढत असताना सामान्य ग्राहकांचं हित लक्षात घेणाऱ्या कार्डा कन्स्ट्रक्शनने नाशिकमध्ये सामान्य ग्राहकांसाठी उत्तम पर्याय उपलब्ध करून दिला आहे। ...1994 सालापासून कार्डा कन्स्ट्रक्शनने नाशिकमध्ये आपलं स्थान पक्क केलं आणि सामान्य ग्राहकांच्या स्वप्नातलं घर साकारण्याचा प्रयत्नही केला। त्यामुळे कार्डा कन्स्ट्रक्शन आणि सामान्य ग्राहकांच्या स्वप्नातली घरं हे समीकरण आता नाशिककरांसाठी नवं नाही। हा प्रोजेक्ट जेव्हा मी सुरुवात केला म्हणजे जेव्हाचं कन्सेप्शनायझेशन चालू होतं त्यावेळी नरेशजींनी एक क्लिअर ऑब्जेक्टिव्ह दिलं होतं। म्हणजे त्यावेळी आम्ही ज्यावेळी प्रोजेक्ट्स विकत होतो फ्लॅट विकत होतो त्यावेळी साधारणतः 2 BHK याचं बजेट एक 35-36 लाखाचं असेल। त्यावेळी नरेशजींचं विजन होतं की आपल्याला ह्याच्याही खालचे जे सेक्स आहेत त्यांना त्यांच्या पॉकेटमध्ये येणारं अफोर्डेबल ॲट द सेम टाइम त्याच क्वालिटीचे त्याच दर्जाचे घर आपल्याला द्यायचे आणि त्याप्रमाणे ह्या प्रोजेक्टची आमची कन्सेप्शलायझेशन चालू झाली, रिव्हर्स वर्किंग चालू झाली। आम्हाला आधी नरेशजींनी जे आहे बजेट आधी फिक्स केलं होतं की आपल्याला 28 लाखात ते 29 लाखात लोकांना घर द्यायचे आणि त्याच्याप्रमाणे रिव्हर्स इंजिनिअरिंग करण्यात आलं आणि त्याप्रमाणे आम्ही घर बसवलं आणि हा प्रोजेक्ट सुरू झाला। ह्या प्रोजेक्टमध्ये एक अफोर्डेबल बजेटमध्ये म्हणजे तुम्हाला एखाद्या आजचे जे लोकांना बजेट घर आपल्या आवकाच्या बाहेर दिसत आहेत त्यांना त्यांच्या बजेटमध्ये येणारे हे घर मिळत आहे आणि ते करत असताना कार्डा कन्स्ट्रक्शन ज्या क्वालिटीसाठी नोन आहे माहिती असलेलं आहे त्या दर्जामध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज नाही। तुम्हाला कार्डा कन्स्ट्रक्शनची जी क्वालिटी इतर प्रोजेक्टमध्ये ती सर्व क्वालिटी मिळते, सगळे फॅसिलिटीज मिळतात पण ते करत असताना सगळा प्रोजेक्ट तुमच्या बजेटमध्ये बसतो। हे या प्रोजेक्टचं खास वैशिष्ट्य आहे। कार्डा कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून आतापर्यंत 2100 पेक्षा जास्त घरं ग्राहकांना डिलिव्हर करण्यात आली आहेत। त्याचबरोबर कार्डा कन्स्ट्रक्शनची नाशिकमध्ये सध्या 16 प्रोजेक्ट सुरू असून कार्डा कन्स्ट्रक्शन ही नाशिकमधील सर्वात मोठी रिअल इस्टेट कंपनी आहे जी क्वालिटी आणि अफोर्डेबल हाऊसिंग ग्राहकांना पुरवते। ग्राहकांचा कार्डा कन्स्ट्रक्शनच्या प्रोजेक्टला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर आता कार्डा कन्स्ट्रक्शनने नाशिक रोडला हरी संस्कृती हा आणखी एक नवा पर्याय ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिला आहे। या प्रोजेक्टमध्ये आता एकंदर टोटल जवळजवळ 550 घरं आहेत आणि ह्या स्कीममध्ये तुम्हाला वैशिष्ट्य असं आहे की एका ठिकाणी गेटेड कम्युनिटी आहे, सिक्युरिटी आहे, एंट्री पॉईंट एक्झिट पॉईंट सिक्युरिटी आहे आणि मध्ये जवळजवळ 1 एकरचं ओपन स्पेस आहे। बिल्डिंग टू बिल्डिंग डिस्टन्स एवढं जास्त आहे की तुम्हाला हाय प्रायव्हसी आहे। बाजूच्या बिल्डिंगमधून त्यांच्या बाल्कनीमधून तुमच्या घरात कोणाला दिसणार नाही, प्रायव्हसी भरपूर आहे, ओपननेस आहे। ह्या नाशिक रोड ईस्टला पहिली 12 मजली बिल्डिंग आहे जी कोणीच इथे केलेली नाही। हाय राईज असल्यामुळे तुम्हाला हा ॲडव्हान्टेज मिळतो की ओपननेस भरपूर आहे, फ्रेश एअर भरपूर आहे आणि हे सगळं एक अफोर्डेबल बजेटमध्ये आहे। नाशिक रोड ईस्ट या परिसरात 575 घरांचा हरी संस्कृती हा भव्य प्रकल्प साकारण्यात येतोय।
सर्वांनाच परवडतील अशी 1, 2 आणि 3 BHKची घरं ह्या प्रकल्पात उपलब्ध आहेत. 12 मजली 5 इमारतींच्या या प्रकल्पात केवळ 4 भिंतींचा निवारा मिळत नाही, तर मानसिक स्वास्थ्यही लाभतं. नाशिक रोड परिसरातील हा गृहप्रकल्प नाशिक पुणे रोड पासून अवघ्या 2 ते 3 किलोमीटरच्या अंतरावर आहे. या महामार्गाच्या रुंदीकरणाचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. नाशिक शहराची वाटचाल स्मार्ट सिटीच्या दिशेनं सुरू आहे. त्याच वाटचालीत हरी संस्कृती गृहप्रकल्प मैलाचा दगड ठरतोय. गृहप्रकल्पाला लागूनच 200 फुटी रिंग रोड जात असल्यानं शहराच्या कुठल्याही भागात अवघ्या 10 ते 15 मिनिटात पोहोचता येणार आहे. त्याचबरोबर रेल्वे स्टेशन केवळ 5 मिनिटांच्या अंतरावर आहे. रेल्वे स्टेशन आणि गृहप्रकल्पाचे अंतर एवढं कमी आहे की घरातूनही रेल्वे स्टेशन नजरेस पडतं. ह्या लोकेशनमध्ये ॲडव्हान्टेज असा आहे की इथून रेल्वे स्टेशन 2 मिनिटांच्या वॉकिंग डिस्टन्सवरती आहे. हा प्रोजेक्ट सुरू झाला त्यावेळी आपल्या नाशिक रोड ईस्टला तिकीट घर नव्हतं, आता तिकीट घर झालेलं आहे. म्हणजे इथून रेल्वेचा प्रवास करणाऱ्या माणसाला पलीकडे वेस्टला जायची आवश्यकता नाही, इथून एंट्री आहे. 2 मिनिटाचं वॉकिंग डिस्टन्स आहे. मुंबईहून येणाऱ्या माणसाला रिक्षा सुद्धा करावी लागणार नाही, एवढं जवळ आहे. इथून तुम्हाला पुणा रोड ऑलरेडी कनेक्टिव्हिटी आहे आणि तुम्हाला माहितीच आहे आता पुणा रोड जे नाशिक पुणा रोडचं काम चालू आहे, 6 लेनचं काम जोरात चालू आहे. प्रॉब्ली नेक्स्ट 6 महिन्यात तुम्हाला ते पूर्ण झालं दिसेल. त्यामुळे पुणा कनेक्टिव्हिटी एक्सलंट आहे. ह्या प्रोजेक्टला लागून आपला जो मेन एंट्री पॉईंट आहे तो 200 फुटी रोड डीपीवरती मंजूर आहे. हा 200 फुटी रोड म्हणजे सिटीचा रिंग रोड आहे. ह्या पूर्ण सिटीला तुम्हाला ऑलराऊंड जाणारा डीपीवरती रोड आहे. हा रोड झाल्यानंतर तुम्हाला इथून नाशिकमधल्या कुठल्याही भागात जायचं असेल तर 15 मिनिटाची कनेक्टिव्हिटी विदिन 15 मिनिट्स मी इथून पंचवटीला जाऊ शकाल. हे या रोडचं वैशिष्ट्य आहे. कारण का हा शहराच्या बाहेरून फिरणारा प्रोजेक्ट आहे. तुम्हाला इथून रोड आहे. या प्रोजेक्टमधून तुम्हाला कुठे जायचं असेल तर तुम्हाला सिटीमध्ये शिरायची आवश्यकता नाही, बाहेरून तुम्ही कुठेही पोहोचू शकता. हा एक मोठा ॲडव्हान्टेज आहे. हरी संस्कृती हा प्रोजेक्ट ग्राहकांसाठी उत्तम पर्याय ठरणार आहे. तेव्हा त्वरा करा आणि आपल्या स्वप्नातलं घर साकारण्यासाठी हरी संस्कृती ह्या प्रोजेक्टला नक्की भेट द्या. कार्डा कन्स्ट्रक्शनच्या हरी संस्कृती या प्रोजेक्टमध्ये ग्राहकांसाठी सर्व अत्याधुनिक सोयीसुविधा पुरवण्यात आल्या आहेत आणि त्याही बजेटमध्ये. चला तर अधिक वैशिष्ट्ये जाणून घ्या हरी संस्कृती या प्रोजेक्टची. गेल्या अनेक वर्षांपासून नाशिकमध्ये आपलं स्थान पक्क करणाऱ्या आणि सर्वसामान्य ग्राहकांचं हित लक्षात घेणाऱ्या कार्डा कन्स्ट्रक्शनला ग्राहकांनी नेहमीच चांगला प्रतिसाद दिलाय. नाशिकमध्ये साकारण्यात येणाऱ्या हरी संस्कृती या प्रोजेक्टमध्ये ग्राहकांना त्यांच्या हक्काचं घर मिळालंय आणि त्यांच्या स्वप्नातलं घर साकार झाल्याचं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसतंय. खूप समाधान वाटतं. आज स्वप्न होतं एक छान घर असावं, कम्युनिटीज वगैरे भरपूर असा. खूप छान वाटलं इथं आल्यानंतर. जसं मनासारखं पाहिजे तसं घर मिळालं, कम्युनिटीज भरपूर आहे. हा एकदम सुंदर प्रोजेक्ट आहे. रेल्वे स्टेशन पासून फार नजीक आहे आणि रात्री आपण 11 वाजता जरी रेल्वेवर उतरलो तर पायी येऊ शकतो, कुठलाही प्रॉब्लेम नाही. आणि सगळ्या बाबतीत एकदम मी सध्या 12व्या मजल्यावर राहतो. एकदम सुंदर लोकेशन दिसतं. ज्या समाधानी ज्या विचाराने मी झालो ते सर्व मला मिळालं. भरपूर अम्युनिटीज इथं, सगळी सोय व्यवस्थित आहे. पिण्याचं पाणी अलग आहे, वापरतं पाणी अलग आहे. त्याच्यामुळे कुठलाही त्रास नाही, कुठलाही हे नाही. जी मनामध्ये इच्छा होती ते पूर्ण इथं सफल झालं. सगळ्या सुखसुविधा आहे. रेल्वे स्टेशन आपल्याला इकडून सगळं कम्फर्टेबल, सगळं जवळ, व्यवस्थित आहे सगळं. आणि डेव्हलपमेंट आता होणारच आहे इकडे 1-2 वर्षात. सगळं व्यवस्थित, सुखसुविधा चांगल्या आहे. आणि कार्डा कन्स्ट्रक्शन म्हणजे त्यांचं नाव आहेच, रेप्युटेशन, त्याचा काही प्रश्नच नाही बा. आणि ते जे कमिटमेंट देतात त्या पद्धतीने त्यांचे सगळे व्यवस्थित कामं आहेत. हरी संस्कृती या भव्य प्रकल्पात मुलांना मनसोक्त खेळण्यासाठी भरपूर जागा आहे. चिल्ड्रन प्ले एरिया, जिम्नॅशियम, क्लब हाऊस,
ॲम्पी थिएटर, ॲक्युप्रेशर ट्रॅक अशा विविध सुविधा तर आहेतच, शिवाय प्रकल्पात प्रवेश केल्याच हिरवळीच्या बाजूला साईबाबांचं मंदिर आहे. सुरक्षेच्या दृष्टीनं प्रत्येक इमारतीला 2 जिने देण्यात आले आहेत. प्रकल्पाच्या प्रवेशद्वारापासून ते घराच्या दरवाजा येईपर्यंत सर्वत्र सीसीटीव्हीची करडी नजर असणार आहे. सुरक्षेवर या प्रोजेक्टमध्ये खास भर देण्यात आलाय. पार्किंगची विशेष सोय देण्यात आली आहे. अशा सर्व प्रकारच्या सोयी सुविधा ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. ह्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला जे तुम्ही साधारणतः एका रेसिडेन्शियल प्रोजेक्ट म्हणजे कॉम्प्लेक्समध्ये म्हणतात, एक रहिवासी संकुलात जे तुम्हाला फॅसिलिटीज पाहिजेत अशा जवळजवळ सगळ्या फॅसिलिटीज आहेत. इथे आम्ही तुम्हाला लॉन एक दिलेला आहे, ग्रीन लॉन आहेत, चिल्ड्रन्स प्ले एरिया आहे, मंदिर आहे, फिटनेस सेंटर्स जे फिटनेस फ्रीक्स आहेत त्यांच्यासाठी फिटनेस सेंटर, जिम आहे, क्लब हाऊस फॅसिलिटी दिलेली आहे. हे करत असताना आता आपण हे अफोर्डेबल म्हणत असताना कुठेही आम्ही हेही लक्षात घेतलेलं आहे की आजच्या घडीमध्ये इव्हन अफोर्डेबल सेगमेंटच्या लोकांकडेही आज कार आहेत. त्यामुळे कार पार्क कुठे शॉर्टेज दिलेलं नाही आहे. इनफॅक्ट एक सेपरेट स्ट्रक्चर असं आहे की त्याचं फक्त कार पार्कसाठी ठेवले आहे, कारण की बिल्डिंगमधल्या कार पार्क कमी पडणार आहेत. तर कुठेही कुठल्याही लोकांना गैरसोय होण्याची पूर्ण दखल घेतलेली आहे. त्याशिवाय फॅसिलिटीजमध्ये म्हणाल तर तुमच्या रूमच्या आतमध्ये आमचे जे नॉर्मल रेग्युलर क्वालिटी इतर प्रोजेक्टमध्ये सगळ्या गोष्टी आहेत. विनर डोर्स आहेत, फॉल सिलिंग देतो आम्ही, ब्लॅक ग्रॅनाइटचे टॉप असलेले प्लॅटफॉर्म्स आहेत. सगळ्या ह्या तर अम्युनिटीज आहेत. म्हणजे प्रोजेक्टच्या आतमध्ये आणि प्रोजेक्टच्या बाहेर सगळ्या फॅसिलिटीज. डबल स्टेअरकेसेस आहे त्याच्यामध्ये, म्हणजे आग लागली काही झालं तर तुम्हाला अल्टरनेटिव्ह रूट जे असलं पाहिजे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्याच्यातही लक्ष दिलं गेलं आहे. फायर फायटिंग सिस्टम आहे. इथे आपण पाणी हा पुढे जाऊन खूप मोठा प्रॉब्लेम राहणार आहे. पाण्याची कमतरता आजही आपल्या सगळीकडे भासते. इथे STP ट्रीटमेंट प्लांट दिलेला आहे. त्याच्यामध्ये जे वापरलं गेलेलं पाणी आहे त्याचं इथे ट्रीटमेंट होऊन रिसायकल होऊन तुमच्या ड्रेनेज फ्लशिंगसाठी वापरलं जाणार आहे. त्यामुळे तुमच्या प्रोजेक्टमध्ये तुमचे जे पाण्याचं इनटेक आहे, तुमचा पाणी लागणार जे तुम्हाला लागणार आहे ते कमी लागणार आहे. तुम्हाला पाणी शॉर्टेज होणार नाही. हरी संस्कृती या प्रोजेक्टमधील घरांची सजावट केल्यानंतर ती कशी दिसतील ते पाहूयात. प्रशस्त असा हॉल आणि त्याला आरामदायी करण्यावरती विशेष भर देण्यात आलाय. हॉलला लागूनच असलेलं मॉड्युलर किचन आणि वावरायला मिळणारी मोकळी जागा हे इथल्या प्रत्येक फ्लॅटचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. किचनमध्ये ग्रॅनाइट प्लॅटफॉर्मची सोय करून देण्यात आली आहे. तसंच डॅडो टाईल्स लिंटल लेव्हल पर्यंत लावण्यात आल्या आहेत. लिव्हिंग रूम आणि बेडरूम मध्ये असणाऱ्या खिडक्या अॅनोडाइज्ड स्लायडिंगच्या आहेत. संपूर्ण घरात विट्रिफाईड फ्लोरिंगचा वापर करण्यात आलाय. बाथरूम मध्ये उत्तम दर्जाचे फिटिंग्स लावण्यात आले आहेत. फ्लॅटमधील सर्व दरवाजे उत्तम दर्जाचे आहेत. अशा सर्व लक्झुरियस सोयी सुविधा या प्रकल्पाच्या माध्यमातून दिल्या जाणार आहेत. प्रत्येक ग्राहकाला बजेट होम्स उपलब्ध करून देण्यासाठी कार्डा कन्स्ट्रक्शननं कॅप्सूल होम ही संकल्पना साकारली आहे. 35 लाख ज्यांना घर परवडत नाही त्यांच्यासाठी आपल्याला घरी बनवायचे आणि हा प्रोजेक्ट सक्सेसफुल झाला. लोकांनी घरं घेतली. पुढचं विजन हे की ह्याच्याहून खाली एक अजून एक स्ट्रॅटा आहे. याच्याही खालची लोक आहेत ज्यांना घराची आवश्यकता आहे, चांगले दर्जेदार घरांची आवश्यकता आहे, पण त्यांना हे 28 लाख हे बजेट खूप मोठं. आम्ही हे प्रोजेक्ट करताना असं लक्षात आलं आम्हाला की ठीक आहे 28 लाख लोकांना खूप आवडलं, बऱ्याच जणांनी घेतलं, पण काही लोकांच्या बजेटमध्ये हेही घर येत नव्हतं. म्हणून आता सेम ऑब्जेक्टिव्ह त्यांनी आम्हाला आता या नवीन प्रोजेक्टमध्ये आम्हाला दिलं की तुमच्यासाठी ऑब्जेक्टिव्ह हे राहणार आहे की आम्हाला जे बजेट दिलं ते की 2 BHK साधारणतः तुम्हाला आम्हाला 24 लाखात बसवून द्यायचं. तर कॅप्सूल होम हा तो कन्सेप्ट आहे की ज्याच्यात तुम्ही ह्या बजेटमध्ये घरं बसवलेले. हे करताना कॉम्प्रोमाइज कुठेच नाही. अगेन
क्वालिटी सेम, दर्जा सेम, ज्या साठी कार्डा कन्स्ट्रक्शन नोन आहे त्याच्यामध्ये काही कॉम्प्रोमाइज नाही. ते कसं बसवलेलं तर ह्याच्यामध्ये आम्ही रूम साईजेस मधली जी एफिशियन्सी आहे, तुमचे जे वेस्टेज पीस ते कट केलेले आहे, कमीत कमी वेस्टेजेस करून जास्तीत जास्त युटिलायझेशन जागा देऊन त्यांची रूम साईज कमी करून त्या बजेटमध्ये बसवलं. तर आज ज्याला 24 लाखात घर घ्यायचं असेल 2 BHK, 24 लाखात आपण 2 BHK बोलतो, तर त्याला ते घर घेता आलं पाहिजे, हा ऑब्जेक्टिव्ह आहे. तर हा कॅप्सूल होम जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 24 लाखात तुम्हाला 2 BHK बसेल असा हा कन्सेप्ट. दर्जाशी कुठल्याही प्रकारची तडजोड न करता ह्यामध्ये फक्त ग्राहकांचंच हित लक्षात घेतलं जाणार आहे. ग्राहकांना मिळणाऱ्या या लक्झुरियस सुविधांमुळे ग्राहक कार्डा कन्स्ट्रक्शनच्या गृहप्रकल्पांना पसंती देत आहेत आणि विश्वासाचं नातं म्हणून आपल्या घराचं स्वप्न हरित संस्कृतीच्या माध्यमातून पूर्ण करतायत. तुम्हाला तुमच्या घराचं पेस्ट कंट्रोल, होम क्लिनिंग, बर्ड नेटिंग आणि एअर प्युरिफायर करायचंय का? चला तर ह्याबद्दलच आपल्याला मार्गदर्शन करत आहेत विक्रोळ येथील हायकेअर सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड बिझनेस एक्सलन्सचे व्हाईस प्रेसिडेंट दीपक माळकर. नमस्कार, मी दीपक माळकर, हायकेअर सर्व्हिसेसमध्ये आपलं स्वागत आहे. मी आज तुम्हाला हायकेअर बद्दल माहिती देणार आहे. हायकेअर ही भारतातली वेल नोन ब्रँड आहे होम अँड हायजीन सर्व्हिसेसमध्ये. आम्ही 12 वर्षापासून भारतामध्ये होम सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो. यामध्ये पेस्ट कंट्रोल, होम क्लिनिंग, बर्ड नेटिंग आणि एअर प्युरिफायर हे आमचे सर्व्हिसेस अँड प्रोडक्ट्स आहेत. चला तर तुम्हाला आज मी आमच्या सर्व्हिसेसबद्दल छोटंसं डेमॉन्स्ट्रेशन दाखवतो. सुरुवातीला तुम्हाला कॉकरोच सर्व्हिसेस बद्दल मी एक प्रेझेंटेशन देतो आहे. यामध्ये कॉकरोच कसे कंट्रोल करता येईल याबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती देण्यात येईल. यामध्ये आम्ही मॅक्सफोर्ट हे बाहेरचं जेल वापरतो. हे बाहेरचं जेल एक्सक्लुझिव्हली हायकेअर यांच्याकडे अवेलेबल आहे. यामध्ये आम्ही हे किचनमध्ये क्रिवाइस अँड कॉर्नर्समध्ये ह्याचा वापर करण्यात येतो. हे जेल नॉर्मली 4 ते 5 महिने आपल्या किचनमध्ये लावल्यानंतर ते कॉकरोचचा कंट्रोल करतो. आता तुम्हाला मी रॅट सर्व्हिसेसबद्दल माहिती देतोय. यामध्ये आम्ही 2 सर्व्हिसेस करतो, एक तर सोसायटीच्या कंपाऊंडमध्ये आणि इंडिव्हिज्युअल घरामध्ये. सोसायटीच्या कंपाऊंडमध्ये आम्ही हा रोडो बॉक्स लावतो. रोडो बॉक्स हा सोसायटीच्या बाउंड्री लाईनला लावला जातो. यामध्ये आम्ही ॲक्च्युली रोडो बेड लावतो किंवा ह्याच्यामध्ये ग्लू ट्रॅप लावला जातो. जेव्हा रोडंट ह्यामध्ये एंट्री करतो ह्या ट्रॅपमध्ये अडकला जातो. सेम थिंग आम्ही जे घरामध्ये आम्ही हा ग्लू ट्रॅप वापरला जातो हे नॉर्मली आपल्या माळ्यावरती किंवा तुमच्या कॉर्नरमध्ये ज्या ठिकाणी रोडंटचा एंट्री होते त्या तिथे आम्ही हा लावला जातो. आता तुम्हाला मी बर्ड सर्व्हिसेसबद्दल सांगणार आहे. पिजन आज सोसायटीमध्ये आणि घरामध्ये फार त्रासदायक झालेलं आहे आणि त्या कंट्रोल करण्यासाठी जे लोकल मेथड वापरले जातात ते फार लोअर क्वालिटीचे असतात. उदाहरणार्थ हा जो नेट वापरला जातो हा नेटचं इन्स्टॉलेशन्स फार पुअर क्वालिटी झाल्यामुळे नॉर्मली पिजन्स ह्या ठिकाणामधून एंट्री करतात. ओके, UV रेझिस्टन्स नसल्यामुळे हे नेट काही दिवसांनी पावसाळ्यामध्ये वाऱ्याच्या जोरामुळे हे फाटले जातात. हायकेअर जे नेट वापरतात ते UV रेझिस्टन्स आहे, 3 वर्षाची वॉरंटी आहे. यामध्ये आम्ही नॉर्मली या रोप थ्रू ह्याला होल्ड केलं जातं आणि होल्ड केल्यानंतर ह्या 4 बाजूनी याची एक फ्रेम तयार केली जाते. हे फ्रेम केल्यानंतर आम्ही रोपला हे स्टेपल केलं जातं आणि या 4 बाजूनी त्याला होल्ड केलं जातं. तुम्ही ह्यामध्ये बघितलं असेल की कशा प्रकारे हे रोपचं आम्ही फिटिंग केलेलं आहे. तुम्हाला आता आम्ही आमच्या होम क्लिनिंग सर्व्हिसेसबद्दल माहिती देणार आहोत. तुम्हाला माहिती असेल की स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढल्यामुळे
डस्ट वाढल्यामुळे आणि फेस्टिवल आणि ओकेशनल आल्यामुळे नॉर्मली घरामध्ये होम क्लिनिंग ही आजची गरज आहे. आज हायकेअर ह्या सर्व्हिसेसमध्ये वाईड सर्व्हिसेस तुम्हाला प्रोव्हाइड करते. त्यामध्ये इंटेन्सिव्ह क्लिनिंग आहे, कार्पेट क्लिनिंग आहे, बाथरूम, किचन, सोफा क्लिनिंग आहे अँड ऑफकोर्स कार क्लिनिंग पण आहे. हायकेअर आपल्या होम क्लिनिक सर्व्हिसेसमध्ये डायव्हर्सिटी केमिकल वापरतात. हे केमिकल्स लेटेस्ट टेक्नॉलॉजीज, स्टीम क्लीनर्स, वेट अँड ड्राय व्हॅक्यूम क्लीनर, फोम जनरेटर्स अँड सिंगल डिस्क स्क्रबर मशीन्सच्या थ्रू वापरण्यात येतो. राईट डोसेस, राईट केमिकल अँड राईट सरफेसमध्ये जे यूज करण्याची जी एक्सपर्टीज हायकेअरकडे आहे. आता आम्ही आमच्या एअर प्युरिफायरबद्दल सांगणार आहोत. तुम्हाला माहितीच असेल की शहरामध्ये आज जी पोल्युशनची समस्या आहे ती वाढत चालली आहे. तुमच्या घरामध्ये ती 10 पटीने जास्त आहे आणि ती पोल्युशन्स बिल्डअप होते. यासाठी आमच्याकडे एअर प्युरिफायर जे स्वीडिश टेक्नॉलॉजीचं आहे ह्यामध्ये हेपा फिल्टर लावलेला आहे. हा हेपा फिल्टर 12 मिनिट्समध्ये 99.97% हवा सक करून तो तुमच्या घरामधली एअर क्लिनिंग करतो. ही जे प्रोडक्ट्स आहे स्पेशली अस्थमा, ॲलर्जी, लंग डिझिजेस आणि ज्यांनाही एअरच्या क्वालिटीमुळे त्रास होतो अशा लोकांसाठी बनवलेलं आहे. हायकेअर ही भारतातली ओनली हॅसप सर्टिफाईड कंपनी आहे आणि आमचे जे ट्रेन टेक्निशियन्स वेल नोन ब्रँडेड केमिकल यूज करतात. आम्ही आज 10 लाख कस्टमर्सला सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो. अधिक माहितीसाठी आमच्या सर्व्हिसेसबद्दल तुम्ही आमच्या वेबसाईटवरती व्हिजिट करू शकता. धन्यवाद. घराला घरपण हवं असं प्रत्येकालाच वाटत असतं आणि म्हणूनच घरपण देणारे अनेक प्रोजेक्ट्स आम्ही तुमच्यासाठी दर आठवड्याला घेऊन येत असतो. पुढच्या आठवड्यातही असेच काही प्रोजेक्ट्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. पण आता वेळ आली ती तुम्हाला निरोप देण्याची. तेव्हा पाहत राहा आमचा खास कार्यक्रम घर स्वप्नांचं. नमस्कार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.